तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील युवा शेतकरी अंकित उद्धवराव दाभाडे यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही आधुनिक शेतीचा अवलंब करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। त्यांनी राइज अँड शाईन कंपनीच्या माध्यमातून 1 मार्च 2025 रोजी 5000 टिश्यू कल्चर केळीची 2.5 एकर शेतात लागवड केली होती। या केळी उत्पादनाला 3 बनाना कंपनीच्या माध्यमातून थेट इराण देशात निर्यात एक्सपोर्ट मिळाल्याने सावरगावसह संपूर्ण जळगाव जामोद तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे। विशेष म्हणजे तालुक्यातील दुष्काळी व कडक भागामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची केळी लागवड व यशस्वी निर्यात झाली आहे। शिक्षण पूर्ण करत असतानाच शेतीकडे वळून आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अंकित दाभाडे यांनी हे यश मिळवले आहे। तर केळीला प्रति क्विंटल 1500 रुपये दर मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या ही शेती फायदेशीर ठरली आहे। या यशामुळे परिसरातील तरुण शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली असून पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन आधुनिक व निर्यातक्षम पिकांकडे वळण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे। अंकित दाभाडे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे यश हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। माझं नाव अंकित उद्धव दाभाडे, गाव सावरगाव, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा। मी पहिल्यांदाच आयुष्यामध्ये केळीची लागवड केलेली आहे। राइज अँड शाईन कंपनीचे 5000 झाडांची मी लागवड केलेली आहे। जीवनामध्ये पहिल्यांदा केळीची लागवड केली आणि ते केळी एक्सपोर्ट होऊन इराण या देशामध्ये गेलेली आहे। आपला 20 टन माल हा 2 कटनमध्ये गेलेला आहे आणि आज गाडी लागलेली आहे, त्यामध्ये 10 टन माल जाणार आहे। आपल्याला क्विंटलला 1500 रुपये हा भाव मिळालेला आहे। मी खूप समाधानी आहे की जिद्दी आणि कष्टाने पहिल्यांदाच केळी पिकवली आणि ते एक्सपोर्ट झाली। तालुक्यामध्ये पहिलीच गोष्ट आहे, त्यामुळे मला आणि माझ्या गावाला माझा अभिमान आहे।